हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. आज आहे आपल्या क्रिशचं अन्नप्राशन. सकाळी मस्त सर्व आवरून आणि गरमागरम पोहे केले होते आणि नंतर दादानी मस्त बेरीचं शरबत बनवले होते. तर ते घेत घेत आमची कामं चालू होते. सकाळी थोडी गडबड होती कारण सर्व कामं बाकी होते. नेहाने मस्त पनीरची भाजी, चपात्या, राईस बनवलेला होता. मला काहीच करायला नाही म्हणत होते की ताई तुम्ही काहीच करू नका, तरी पण मी जबरदस्तीने तिला चपाती करण्यासाठी मदत केली. आणि नंतर इथं आमचे जेवणं चालू. त्याच्यानंतर अदितीच्या बाबाला ना दादांच्या शेजारच्यांनी बोलवलेलं होतं आणि ते बागेत फिरवण्यासाठी एक छोटंसं ट्रॅक्टर होतं. त्या ट्रॅक्टरमधून ते फिरवत होते आणि त्यांचे शेजारी पण खूप प्रेमळ आहे. दादांच्याच ऑफिसमध्ये आहे ते, तरी पण त्यांना कोणत्याच गोष्टीचं गर्व वगैरे काही नाही. खूप सभा आणि प्रेमळ. आणि आम्ही पहिल्यांदाच म्हणजे आता आज सकाळी पहिल्यांदाच त्याच्याबरोबर मे बी बोलत होतो, तर त्यांनी इन्व्हाइट केलं की चला मी तुम्हाला बाग फिरवते. आणि इतकं व्यवस्थित ते सांगत होते, बागेमधल्या सर्व गोष्टी अदितीच्या बाबांना सांगत होते. थोडे घरी कामं होते म्हणून मला पण बोलवत होते, पण मी नाही म्हटलं तुम्ही जाऊन या, आपण नंतर कधीतरी जाऊया. तर ते मस्त ट्रॅक्टरमध्ये बसून पूर्ण जी बाग आहे, तो त्यांचा रिसर्च एरिया आहे हा, तो पूर्ण बाग ते फिरवत होती. तर अदिती अन्वीला छोटंसं हरिण दिसलं, तर ते प्रत्येक घरी आल्यानंतर प्रत्येकांना सांगत होते आज आम्हाला हरिण दिसलं, छोटंसं हरिण दिसलं. सर्वांना ते सांगत होते कारण त्या गोष्टीचं त्यांना खूप नवल वाटत होतं. आणि बऱ्याच वेळ ते हरणाचं पिल्लू ना तिथं थांबलेलं होतं आणि पहिल्यांदा त्यांनी हरणाचं पिल्लू असं जवळून पाहिलं, तर त्या गोष्टीचं त्यांना खूप नवल वाटत होतं. दादांना पण घरी आल्यानंतर ती सांगत होती की मी हरणाचं पिल्लू बघितलं तिथं आणि खरंच खूप भारी होतं. मुलींनी पण खूप एन्जॉय केलं. फळांची माहिती त्यांनी सांगितलेली होती की कोणतं झाड कसं आणि त्यांचे फळं कसे असतात, ते काय काय मेंटेन करतात, असे सर्व डिटेल्स ते देत होते. आणि त्यांनी ना एक ॲपल दिलं होतं, सफरचंद. पूर्ण लाल कलरचं होतं, आतून पण एकदम गर्द लाल कलरचं होतं आणि वरून पण तुम्ही बघू शकता तर लाल कलर होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं फक्त कट करून बघायचं, त्याला खायचं नाही. तर घरी आल्यानंतर मी कट करून बघितलं, तर तुम्ही बघू शकता एकदम असा लाल कलर आहे आतमधून त्या ॲपलचा. ॲपल आहे, ते दिसायला वेगळं दिसते पण ॲपल आहे. आणि कट केल्यानंतर पण आतमधून त्याचा लाल कलर दिसत होता आणि ते खाऊ शकत नव्हते. नंतर दादांना बनवायचा होता ख्रिसच्या अन्नप्राशनसाठी फ्रूट केक. तर ते त्यांचं बनवणं चालू आहे आणि मामांना मदत करत आहे अदिती आणि अन्वी. काही त्या टूथपिकला ते लावून देत होते काड्या वगैरे आणि ते दादा ते लावत होते पूर्ण. त्यांचं असं तिघं मिळून ते आपला तो जो केक आहे फ्रूट्सचा तो बनवत होते. इथं डेकोरेशन पण चालू होतं. बाहेर वेदर छान होता म्हणून दादांनी बाहेरच ठेवलं. आणि हे दादांचे काही फ्रेंड्स आलेले होते, त्यांच्या मदतीने आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फळांच्या अशा कलाकृत्या तयार केल्या. आमच्यात जो गुण आहे तो दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर खूप सुंदर वाटत होते. 5-6 अशा आम्ही तेथे प्लेटमध्ये तयार केलेले आहे. त्याच्यानंतर क्रिशला मस्त अभ्यंग स्नान आम्ही केलेलं आहे. आणि त्याला पण खूप मज्जा येत होती. मस्त पाण्यामध्ये निवांत पडलेला होता कारण वातावरण गरम होतं. आणि पाण्यामध्ये ज्या पाकळ्या टाकलेल्या होत्या त्या पाकळ्याबरोबर तो खेळत होता. अशी मस्त त्याला आधी आंघोळ घातली. Blessed to our baby for his future life, and also he should be stay always healthy. कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोक आलेले होते, जसे की गुजराती होती, काही हिंदी होती, एक मराठी फॅमिली होती आणि त्यांचे शेजारी होते. म्हणून दादांनी आपलं अन्नप्राशन संस्काराचं त्यांना महत्त्व सांगितलं. डिटेल व्हिडिओ मी घेऊन शकले नाही कारण की तिथं पण मला नवीन ओळखी झाली, गप्पा वगैरे त्यामध्ये ना खरंच मी विसरून गेली होती. जसं माहेरी गेल्यानंतर एक प्रकारचा आळस येतो मला. मी जेव्हा पण माहेरी जाते तेव्हा मी व्हिडिओ वगैरे काहीच बनवत नाही, पूर्ण आळशी होते. तसेच आता माझ्याबरोबर झालं. मला असं फील होत होतं मी माहेरी आलेली आहे कारण की मला ट्रीटमेंट पण तशीच मिळत होती. नेहा सर्व माझ्या हातामध्ये आणून देत होतं, नाही ताई तुम्ही काहीच करू नका, तुम्ही बसा, तुम्ही दमलेले आहे. मी खूप दुसऱ्या दिवशी पण आजच्या दिवशी तिला म्हणत होती मला काहीतरी करू दे. मी क्रिशला सांभाळत होते, क्रिशला घेऊन फिरत होती इकडे तिकडे. जबरदस्तीने कसं तरी करून मी तिला चपात्या करण्यासाठी फक्त मदत केली, बाकी तिने मला काहीच करू दिलं नाही, सर्व तिने केलं. आणि खूप
प्रेमळ आणि शब्दात मला सांगता येत नाही अशी ही फॅमिली आहे. आम्ही पहिल्यांदाच भेटलो, पण असं वाटतच नव्हतं की नेहाला आणि दादाला, क्रिशला मी पहिल्यांदा भेटत आहे. असं वाटते आमचं खूप असं जुनं नातं आहे आणि खूप प्रेमळ आहे. तसेच त्यांचे शेजारी पण खूप प्रेमळ आहे. हा त्यांच्या शेजारच्यांचा मुलगा आहे आणि मुलगी आहे. मुलींबरोबर मिक्स झाले, त्यांना तिथं फ्रेंड पण मिळालेल्या होत्या. तर सर्व आम्ही असं डेकोरेशन चं जे सामान आहे ते टेबलवरती अरेंज केलेलं होतं आणि क्रिशला त्याचा पहिला घास दिला. त्याच्यानंतर केक वगैरे त्यांच्या एका फ्रेंडनी बनवून आणलेला होता. केक कट केला आणि नंतर आम्ही जे पण बनवलेलं होतं घरी, आम्ही म्हणजे नेहानी सर्व बिचारीने घरी बनवलं होतं. आदल्या दिवशीच तिने दहीपुरीसाठी पुऱ्या वगैरे बनवून ठेवलेल्या होत्या. नंतर तिने समोसे वगैरे बनवले, थोडे ड्रिंक्स वगैरे आणलेले होते दादांनी आणि सर्व जेवण खूप मस्त चविष्ट झालेलं होतं. आणि यानंतर ना जेवण घेऊन मी बसली. एक मराठी फॅमिली होती, आणखी 2-3 त्यांचे फ्रेंड होते. तर आम्ही गप्पांमध्ये एवढं रमून गेलं, मी व्हिडिओ पण बनवू शकले आणि व्हिडिओ पण मी विसरून गेले व्हिडिओ बनवण्याचं. तर गप्पांमध्ये एवढं रमून गेलो ना आम्ही. कार्यक्रम झाल्यानंतर 2-3 तास आम्ही फक्त असं गप्पा गोष्टी मजेशीर गमता वगैरेमध्ये असं गमता करत बसलेलं होतं. तर असं त्यांच्या फ्रेंडबरोबर पण बोलून असं वाटत नव्हतं की आम्ही पहिल्यांदा भेटत आहे. तर तुम्ही बघू शकता जेवण सर्व त्यांनी स्नॅक्स ठेवलेलं आहे आणि काही बाहेरून आणलेले आहे. बाकीच्या सर्व गोष्टी नेहाने स्वतः घरी बनवलेल्या आणि खूप छान झालेलं होतं सर्व. कार्यक्रम थोडा आटपून झालेला होता. थोडं काही पाहुणे होते बाकी आणि उद्या आम्हाला निघायचं होतं, म्हणून मला साडीमध्ये थोडे फोटो काढायचे होते दादांच्या गार्डनमध्ये. तर मी इकडे आली फोटो काढण्यासाठी, कारण ना इकडे खूप असा ग्रीन एरिया आहे. त्याच्यानंतर झेंडूचे खूप सारे फुलं होते आणि मुलींचे पण मला फोटो काढायचे होते. म्हटलं चला पटकन आपण जोवर थोडं वातावरण चांगलं आहे पटकन फोटो काढून येऊया. आणि मस्त सनफ्लावरचे फुलं, त्याच्यानंतर आपले झेंडूचे, तिथे गेल्यानंतर मस्त असा सुगंध येत होता फुलांचा दुरूनच, कारण की फुलं ना खूप होते तिथं. किती पण तोडल्यानंतर काहीच त्यांना असं वाटत नव्हतं कमी. तुम्ही बघू शकता असे मस्त त्यांनी सजवून ठेवलेले आहे आणि हे खूप गार्डन जे आहे ते खूप त्यांनी मेंटेन पण ठेवलेलं आहे. त्यांची कटिंग वगैरे चालू असते आणि फळं वगैरे खूप असतात. मुलींनी मस्त फ्रेश फळांचा खूप आनंद घेतला. आदिती तर सकाळी उठली, ब्रश वगैरे करून रेडी झाली आणि डायरेक्ट गार्डनमध्ये आली आणि गार्डनमधून फ्रेश फळं तोडून तिने खाल्ले. तिला खूप भारी वाटत होतं की आपण झाडाचे फळं डायरेक्ट तोडून आपण असे खाऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता खूप असं छान वातावरण होतं. मन असं प्रसन्न झाली होती. मस्त झुंजमुंज हवा सुटलेली होती. झाडांना फ्रेश फळं जे की मार्केटमध्ये आम्ही बघतो ते फळं आज आम्ही गार्डनमध्ये बघत होतो. फ्रेश तोडून खाण्याची त्याची काहीतरी एक वेगळीच मज्जा येत होती. आणि हा रोबोट आहे, सतत चालू राहतो. याचं काहीतरी नाव सांगितलेलं होतं दादांनी. तर गार्डनमध्ये क्लिनिंगचं काम हा करत असतो, कटिंग वगैरे सर्व. तुम्ही बघू शकता की स्वच्छ तुम्हाला गार्डन दिसते. कुठेच असं गवत वगैरे वाढलेलं नाही आहे, कारण की या महाशयमुळे तो फिरत राहतो, कट करत राहतो, सकाळपासून चालू राहतो. काहीतरी टायमिंग त्याचा सेट केलेला आहे आणि त्याचं काहीतरी नाव पण ठेवलेलं आहे दादांनी. तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सारे सुंदर असे फुलं होते झेंडूचे. मला तर त्या फुलांचेच खूप नवल वाटत होतं की किती मोठे फुलं आहे आणि सुगंध खूप येत होता, दरवळत होता चक्क आजूबाजूला. नंतर आम्ही खूप सारे फोटो वगैरे काढले. अन्वी आली नाही, अन्वी तिच्या नवीन फ्रेंडबरोबर बिझी होती खेळण्यामध्ये आणि अदितीला पण मी मस्त फुलं लावून दिले झेंडूचे. आणि इथं तुम्ही बघू शकता हे जांभळ्या कलरचं जे आहे ते जास्वंद आहे, एक पाकळी. नंतर घरी आल्यानंतर थोडं आवरून घेतलं आम्ही, बाहेरचे टेबल वगैरे चेअर सर्व काढलं. नंतर क्रिशनी त्याच्या बहिणींना रिटर्न गिफ्टमध्ये खूप सारे चॉकलेटं दिले. मस्त कडक चहा घेतला आणि तिथे बाहेर आम्ही थोडं फिरायला गेलो. तर हा पूर्ण जो एरिया आहे हा रिसर्च एरिया आहे. इथं रिसर्च चालू राहते त्या झाडांवरती, फळांवरती. तर तेच दाखवण्यासाठी मग दादांनी थोड्या वेळ बाहेर नेला आम्हाला. थकलेलो होतो सर्व, पण उद्या आम्हाला निघायचं होतं सकाळी, थोडं बाहेर जायचं होतं सिटीमध्ये आणि नंतर लगेच आम्हाला तिथून दुसरीकडे जायचं होतं. म्हणून दादा म्हणाले चला तुम्ही उद्या चालले जाणार, उद्या आपल्याला टाईम मिळणार नाही, म्हणून आजच तुम्हाला सर्व जो एरिया आहे तो दाखवते. तर तुम्ही बघू शकता झाडं छोटी छोटी आहे, पण एकदम खालपासून तर शेंड्यापर्यंत झाडाच्या फळं लागलेले आहे आणि खूप सारे आणि चविष्ट मेन म्हणजे जे आपल्याला मार्केटमध्ये इथं सफरचंद मिळतात, जसे की आपल्याला भारतामध्ये गोड सफरचंद मिळतात. जर्मनीचे सफरचंद तेवढे गोड नसतात, थोडे आंबट असतात. तर इथले मी फ्रेश काढले. मला लाल कलरचे दिसत होते आणि त्यांचा सुगंध ना जसे आपले काश्मीरी ॲपल असतात तसाच सुगंध त्याचा येत होता आणि चवीला एकदम आपल्या
भारतासारखे लागत होते, गोड होते मस्त आणि रवेदार असे ॲपल होते आणि खूप ॲप्रिकॉट्स इथं होते. तुम्ही बघू शकता पूर्ण खालपासून वरती लागलेले ॲपल लागलेले, पेअर लागलेले. तर दादा त्याचबद्दल थोडी माहिती पण सांगत होते की ते त्यांना कसं रिसर्च करतात, मेंटेन कसं करतात. नेहाला आणि दादांना भेटून असं खरंच वाटत नव्हतं की आम्ही पहिल्यांदा भेटत आहे आणि आमची ही जी ओळख आहे ती यूट्यूब चॅनलमुळे झाली. बघा यूट्यूबमुळे पण एवढे छान असे प्रेमळ आणि घरासारखी आम्हाला इथं जर्मनीमध्ये फॅमिली मिळाली आणि खूप प्रेमळ कुटुंब आहे. आणि क्रिशचं तर विचारूच नका. गेल्यानंतर मी हातपाय धुतले आणि लगेच क्रिशला घेतलं. तेव्हापासूनच तो माझ्याकडे असा आलेला होता की आम्ही आधीच भेटत आहे आणि मुलींबरोबर पण नुसती त्याची मस्ती चालू होती. त्याला ना झोपीचं भान ना जेवणाचं भान, जेवायचं पण नव्हतं आणि झोपायचं पण नव्हतं. त्याची आई त्याला जबरदस्ती झोपी घालायची. झोप खूप यायची त्याला, पण मुलींबरोबर मस्ती पण करायची होती. खूप मोठा असा एरिया आहे, तुम्ही बघू शकता. हा फळांनी भरलेले पूर्ण फळच फळं ॲपल. दादा सांगत होते की मी आल्या थोडे ॲपल आम्ही खायचो, पण आता रोज बघून बघून आता आम्ही ॲपल खाणंच बंद केले. खूप वेगळी चव आहे ना, जसं आपण मार्केटमध्ये नेतो त्या चवीपेक्षा खूप वेगळी चव अशी झाडांची तोडून खाल्ल्यामध्ये आहे. आणि तुम्ही बघू शकता खालपासून शेंड्यापर्यंत एकदम गच झालेले आहे झाडं फळांनी. आणि मी आज फर्स्ट टाईम ना हे जी पेअर आहे लाल कलरचं मी फर्स्ट टाईम बघत होती आणि प्रत्येक झाड फळांनी भरलेलं होतं, गच्च भरलेलं होतं. तर त्याच्यानंतर फिरत असंच आमचं संध्याकाळ झाली, गप्पा गोष्टी चालू होतं. एक तडा आहे इथं. तर दादा सांगत होते आधी स्विमिंग वगैरे पण करायचे इथले लोक जे रिसर्च एरियामध्ये राहत होते या एरियामध्ये, ते आधी इथं स्विमिंग करायचं. आता मे बी त्यांनी बंद केलेलं आहे. आणि या गार्डनमध्ये फिरत असताना मला फील येत होतं की मी शेतामध्ये फिरत आहे आमच्या. आणि संध्याकाळ झालेली होती, मस्त झुंजू हवा आणि मस्त गप्पा करत करत आम्ही फिरत होतो. तर 1% पण मला वाटत नव्हतं की मी जर्मनीमध्ये आहे. खरंच खूप भारी वाटत होतं. असं वाटत होतं की मी इंडियामध्ये आलेली आहे आणि मस्त फिरत आहे, कारण की सर्व मोकळं होतं, शांत होतं आणि पूर्ण शेताचा माहोल होता, मशिनी वगैरे घरं, तसंच वाटत होतं. तर सर्व फिरून गेल्यानंतर आता आम्ही जात आहे. डिटेल व्हिडिओ दादांच्या चॅनलवरती आहे. मी तुम्हाला तिथं दादांचं चॅनल जे आहे ते ॲड करून टायटलमध्ये टाकेल. इथं आम्हाला बदाम पण दिसले होते. बदामचं झाड मी जर्मनीमध्ये फर्स्ट टाईम पाहत आहे आणि वेगळीच पानं होते त्याची. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच ना. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय.